सभेद्वारे आपण निवडी केली. नेमकं कोणाला किती मतं पडाले आणि कोणकोणते गुन्हा होते आणि कशी प्रक्रिया पूर्ण व्हायची आणि कोण अधिकारी उपस्थित. नमस्कार. सर्वप्रथम आज गंगाखेड येथे 14 सदस्यांमधून पंचायत समिती ते सभापतीपदी मनोज भाऊ मुंडे यांची निवड झालेली आहे आणि उपसभापतीपदी खांडेकर मॅडम यांची निवड झालेली आहे. ही निवड 14 सदस्यांमधून आहे आणि बिनविरोध निवड आहे. याबद्दल मी सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य यांचे मनापासून धन्यवाद देतो. पीठासीन अधिकारी अध्यक्ष म्हणून जीवरावजी डॉक्टर सर, उपविभागीय अधिकारी हे हजर होते. यांच्यासोबतच मी स्वतः BDO म्हणून हजर होतो आणि आमचे विस्तार अधिकारी असिस्टंट BDO मोरगे साहेब हे सुद्धा हजर होते. सर्व पंचायत समिती स्टाफ आणि सर्व पंचायत समिती मेंबर सर्वजण आज हजर होते. निवड काय म्हणतात, कसे शब्दात आभार मानला? नक्कीच मला आदरणीय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब यांनी जो माझा विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. एवढ्या कमी वयामध्ये मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. पुढं कसं अजेंडा राहील आणि का सभापती म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. नक्कीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची योजना आहे की प्रत्येक नागरिकांपर्यंत घर पोहोचलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये. तर त्या गोष्टीला मी प्रथम प्राधान्य देणार आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत ग्रामीण भागात घरकुल योजना असेल, बाथरूमची योजना असेल, लाईट, रस्ते, नाली, विहिरीच्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी विहीर असेल, ठिबक सिंचन असेल, प्रत्येक गोष्टीसाठी मी सहकार्य करणार आहे. विकास काय नाही, जेवढी म्हणजे माझ्याकडून का शक्य होईल तेवढं मी काम आमचे आमदार आदरणीय डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब यांच्यामार्फत करणार आहे. एकदम बिनविरोध निवड झाली. एकूण किती सदस्य होते आणि आपल्याला एकूण पाठिंबा किती सदस्य? पंचायत समिती गंगाखेडमध्ये एकूण 14 सदस्य आहेत. त्यापैकी 9 भारतीय जनता पार्टी, 1 अपक्ष आणि 4 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत. त्यामध्ये माझी बहुमत असल्यामुळे भाजपच्या वतीने आदरणीय आमचे रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या वतीने माझं नाव सूचित करण्यात आलं आणि त्याला 1 अपक्ष उमेदवार आणि 4 राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळं, त्यांनी साथ दिल्यामुळं आदरणीय आमचे राजेंद्र विटेकर यांच्या सहकार्यामुळे ही निवड बिनविरोध पार पडलेली आहे. त्याबद्दल आदरणीय डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब आणि राष्ट्रवादीचे आमचे राजेंद्र विटेकर, जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय मेघनाताई बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष भुमरे साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्हाला या खुर्चीपर्यंत पोहोचणाऱ्यांचे एक मुद्दा आहे, त्यांचे कसे आभार? या बहादर मतदारांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. एवढ्या कमी वयामध्ये वयाच्या 25व्या वर्षी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे, आणि माझ्या वडिलांची 2 वर्षे म्हणजे 2 वेळेस त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपद भोगलेलं आहे. त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर, त्यांच्या पुण्याच्या कार्याच्या जोरावर मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथून पुढे 30 संधी म्हणजे सेवा करण्याची संधी मला प्राप्त करून दिल्याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करतो. काय मागचे जे सभापती होते त्यांच्यापेक्षा काय वेगळं करून आपण हटके करून दाखवणार? 100% जे काही नवीन करता येईल त्या गोष्टीसाठी मी प्रथम प्राधान्य देईन आणि एक युवा म्हणून सर्व युवकांना सोबत घेऊन ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जेवढं काही शक्य होईल तेवढं विकास माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या BDO साहेबांच्या हाताने, आमदार रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करणार आहोत. गंगाखेड विधानसभेचे कार्यसभा सम्राट आमदार श्री रत्नाकर गुट्टे साहेब यांचे आभार मानून मला त्यांनी उपसभापतीची संधी दिलेली आहे. त्यांचे मी खूप खूप आभार. तुमची मंडळीची आज उपसभापतीपदी मिळालेली आहे. नेमकं सभापती आणि उपसभापती मिळून कसं पॅटर्न राबवणार? सर्वप्रथम तर मी शेतकऱ्याला प्राधान्य देईन, त्याच्यानंतर गोरगरीब जनतेशी घरकुलाच्या विषयी मी प्राधान्य देईन आणि शेतकऱ्याला जितकं होईल तेवढं मी सहकार्य करण्याचा उपसभापती पॅटर्न म्हणजे मी शेतकऱ्याची जितकी सुधारणा होईल शेतीसाठी, उत्पन्नासाठी, शेतरस्त्यासाठी मी रत्नाकर गुट्टे साहेबांच्या मदतीनं मी शेतरस्ते आणि त्यांना दळणवळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतरस्त्याचा आहे आणि ते मी पूर्ण करण्याचं वचन देतो.